नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड कोऑर्डिनेट जॉमेट्री यामध्ये काही सोडवलेली उदाहरणं आहेत. प्रॅक्टिस सेट 5.2च्या अगोदर ती सोडवलेली उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत. त्यामध्ये सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला आणि मिड पॉईंट फॉर्म्युला यावर आधारित ही उदाहरणं आहेत. पाहूया. उदाहरण क्रमांक पहिलं काय सांगितले, इफ ए 35 बी 79 and point Q divides segment AB in the ratio 2:3, then find coordinates of point Q. हे जे एक्झाम्पल आपल्याला दिसते यामध्ये सांगितले की A आणि B चे बिंदू आहेत आणि AB हे जे बिंदू आहेत हे Q यांनी डिवाइड केलेत इन द सेगमेंट AB रेशो ॲज 2:3. म्हणजे साधारणतः या पद्धतीनं AB रेषाखंड आहे, इथं Q बिंदू आहे आणि इथं 35 आहे, इथं 79 आहे आणि Q ने काय केले, हे 2:3 डिवाइड केलेलं आहे. तर फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q. तर Q या बिंदूचे निर्देशक काढा. आपल्याला जो रेशो दिलाय त्याला आपण m ॲज n म्हणूया. त्यानंतर Q चे जे कोऑर्डिनेट आहेत त्या Q च्या कोऑर्डिनेटला आपण xy असं समजूया आणि AB आणि xy A आणि B चे जे कोऑर्डिनेट आहेत त्याला x1 y1 आणि याला x2 y2 असं आपण या ठिकाणी संबोधूया. मग AB या रेषाखंडाच्या दरम्यान हा Q बिंदू आहे. विभाजन Q बिंदूनं A आणि B चे विभाजन केले AQ आणि QB मध्ये. तर विभाजनाचं सूत्र म्हणजे सेक्शन फॉर्म्युला या ठिकाणी वापरूया. बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला फॉर्म्युलामध्ये आपण x आणि y चे सेपरेट कोऑर्डिनेट तिथे लिहिला तरी चालते किंवा एकत्र लिहिला तरी चालते. या ठिकाणी आपण सेपरेट किमती काढूया. mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. यामध्ये m ची किंमत आहे 2, x2 ची किंमत आहे 7, n ची किंमत आहे 3 आणि x1 ची किंमत आहे पण 3 छेद m प्लस n 2 प्लस 3 बे 7 14 3 त्रिक 9 2 आणि 3 5 9 5 14 9 4 13 23 छेद 5 ही किंमत आपल्याला मिळालेली आहे x ची. अशीच किंमत आपल्याला y ची घ्यायची आहे. y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. यामध्ये m ची किंमत 2, y2 ची किंमत 9, n ची किंमत 3, y1 ची किंमत 5 छेद 2 अधिक 3. यामध्ये 92 18 3 5 15 2 आणि 3 5 8 आणि 5 13 च्या गेला 1 1 आणि 2 3 33 छेद 5 ही किंमत y ची मिळाली. इथे किंमत x ची मिळाली. म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q काय मिळाले, x आणि y ते आपण लिहूया. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q xy इज 23/5 33/5. या पद्धतीनं 23/5 आणि 33/5 या किमती आपल्याला मिळाल्या. नेक्स्ट एक्झाम्पल सी इन द टेक्स्ट बोर्ड. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इफ P इज द मिड पॉइंट ऑफ ए लाइन सेगमेंट AB विथ A -42 and B 62. AB हा एक रेषाखंड आहे या पद्धतीनं आणि इथे एक बिंदू P आहे जो AB या रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे. म्हणजे AP आणि PB चं माप समान आहे. तर या P बिंदूचे निर्देशक फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. P चे निर्देशक आपल्याला काढायला सांगितलेले आहेत. आपण A चे निर्देशक आहेत त्याला x1 y1 मानूया. B चे निर्देशक आहेत त्याला x2 y2 समजूया. पॉइंट P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. AB चा मध्यबिंदू आहे.
P इज इक्वल टू एक्स वाय, त्याचे कोऑर्डिनेट आपण समजूया. आणि आपल्याला एक्स वाय काढायचा आहे. यासाठी मिड पॉइंट दिला असल्यामुळं बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला मध्यबिंदूचं सूत्र वापरूया. एक्स चे निर्देशक काढूया. मिड पॉइंट साठी x1 प्लस x2 अपॉन 2 हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. x1 प्लस x2 -4 प्लस 6 divided by 2 is equal to 2 upon 2 is equal to 1. Value of x is equal to 1. Then variable y, y1 plus y2 divided by 2, y1 plus y2, 2 plus 2 divided by 2, 4 by 2 is equal to 2. Value of y is equal to 2. या पद्धतीनं तो मिड पॉइंट P त्याची आपल्याला कोऑर्डिनेट मिळाले. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज xy इज इक्वल टू 1,2. या पद्धतीने आपल्याला P या मध्यबिंदूचे निर्देशक मिड पॉइंट फॉर्म्युला नुसार काढता येणार आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल, सी इन द टेक्स्ट बोर्ड. इफ पॉइंट T डिवाइड्स द सेगमेंट AB with A -7 4, B -6 -5 in the ratio 7:2, find the coordinate of the point T. T हा जो बिंदू आहे तो AB रेषाखंडाला 7:2 7:2 डिवाइड करतोय. आणखीन आपल्याला T या बिंदूचे निर्देशक विचारले. आपण त्या निर्देशकांना XY समजूया. त्यानंतर जो रेशो आपल्याला दिलाय तो रेशो आपण M आणि N हा समजूया. आणि जे बिंदू दिलेत त्याला आपण x1 y1 पहिल्याचे आणि x2 y2 दुसऱ्याचे समजूया. यामध्ये ज्या आपल्याला किमती दिलेल्या आहेत डिव्हाइड्स करतोय, विभागतोय. विभाजनाचं सूत्र सेक्शन फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरूया. देअरफॉर बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n ही जी किंमत आहे यामध्ये दिलेल्या किमती आपण वापरूया. m 7 x2 -6 प्लस n 2 x1 -7 डिवाइडेड बाय m प्लस n 7 प्लस 2 7 सख्ख 42 -42 बे 7 14 प्लस माइनस माइनस डिवाइडेड बाय 7 अधिक 2 9 वजा 42 आणि वजा 14 यांची बेरीज आपल्याला करायची आहे. पहिल्याची बेरीज आपल्याला मिळते. दोन चिन्ह सारखे आहेत, बेरीज करायची. 2 आणि 4 6, 4 आणि 1 5 56 छेद 9 आणि चिन्ह समान आहेत. मोठ्याचं चिन्ह आपण या ठिकाणी देतो. मोठ्या संख्येचा भाग जातोय का तर 9 सख्ख 54 भाग या ठिकाणी जात नाही. मग हे आहे तसंच आपण व्हेरिएबल ऑफ एक्स या ठिकाणी ठेवूया. यानंतर आपल्याला कोऑर्डिनेट काढूया. my2 प्लस ny1 डिवाइडेड बाय m प्लस n. यामध्ये m ची किंमत 7 आहे, y2 ची किंमत -5, n ची किंमत 2 आहे, y1 ची किंमत 4 आहे, m प्लस n 7 प्लस 2 आपल्याला या ठिकाणी किंमत मिळते. 7 5 35 बे चौक 8 7 आणि 2 9. या ठिकाणी चिन्ह वेगळे आहेत. आपण वजाबाकी करूया. 35 मधून 8 गेले, 35 मधून 5 गेले 30 आणि वरचे 3 म्हणजे या ठिकाणी 27 किंमत येणार आहे. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आणि छेद 9 आहे तसाच. भाग जातोय का तर 9 2 18 9 त्रिक 27 3 न भाग जातोय. आणि याचं चिन्ह मायनस, वायचे व्हेरिएबल आपल्याला मिळतोय -3. एक्स आणि वाय हा कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेला आहे, तो टी या बिंदूचा आहे.
फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट टी विचारला होता, म्हणून आपण या ठिकाणी लिहूया देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट टी XY इज इक्वल टू -56/9, -3. या पद्धतीनं -56/9 आणि -3 हे टी या बिंदूचे निर्देश आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल सी इन द टेक्स्ट बोर्ड. इफ पॉइंट P -4, 6 divides the line segment AB with a -6, 10. -4, 6 हा जो आहे डिवाइड करतोय AB ला. A आणि B चे निर्देशक या ठिकाणी आहेत, या गुणोत्तरात डिवाइड करतोय. तर या ठिकाणी B चे निर्देशक दिलेले नाहीत, तर ते B चे निर्देशक आपल्याला विचारलेले आहेत. इन द रेशो 2:1 फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B. B चे निर्देशक आपल्याला माहित नाहीत. AB या रेषाखंडात विभागतोय, जो या पद्धतीने आपण सांगितला होता. A B आणि डिवाइड होतोय तो P आहे आणि रेशो आहे 2:1. या पद्धतीने P हा डिवाइड करतोय. जर आपल्याला A दिलाय, B RS म्हणून सांगितलाय आणि P चे पण कोऑर्डिनेट दिलेत. याच्या कोऑर्डिनेटना आपण XY समजत होतो, X1 Y1 आणि X2 Y2. ते आपण या ठिकाणी मांडूया. पहिला इथं P चा जो कोऑर्डिनेट आहे त्याला आपण XY असं संबोधायचं. A चा जो कोऑर्डिनेट आहे त्याला आपण X1 Y1 असं लिहायचं आणि B चे जे कोऑर्डिनेट आहेत त्याला आपण X2 Y2 असं लिहिणार आहोत. आणि नंतर आपण त्यांची किंमत काढायची. 2:1 हा जे माप आहे त्याला आपण M/N या ठिकाणी किंमत देणार आहोत. आणि सोडवूया. काय करतोय, डिवाइड करतोय म्हणून सांगितलंय. डिवाइड करतोय त्यामुळे बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला विभाजनाचं सूत्र या ठिकाणी आपण वापरतोय. x ची किंमत mx2 + nx1/m+n इज इक्वल टू m ची किंमत 2, x2 ची किंमत r, n ची किंमत 1 आणि x1 ची किंमत -6, m+n 2 + 1 2r प्लस माइनस -1 × 6 डिवाइडेड बाय 2 + 1 3. x ची किंमत आपल्याला दिलेली आहे. x ची किंमत -4 आहे, ती आपण या ठिकाणी ठेवूया. -4 हा 3 इकडे आहे, इकडे आला की मल्टिप्लाय होते, गुणिले 3 × 4 = 12 वजा गुणिले अधिक -12 2r वजा 6 ही किंमत आपल्याला मिळाली. x ची किंमत आता r ची किंमत आपण या ठिकाणी काढूया. हा -6 आहे, इकडे आणूया, अधिक 6 होतोय, -12 अधिक 6 बरोबर ही 2r आहे तसाच, -12 अधिक 6 चिन्ह वेगळे आहेत, वजाबाकी केली, 12 मधून 6 गेले, 6 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 2r म्हणजेच r बरोबर 2 गुणिले इकडे गेला की भागिले होतोय, बेत्रिक 6 वजा 3 ही r ची किंमत मिळाली. म्हणजे आपल्याला r ची किंमत मिळाली -3. यानंतर आपल्याला r नंतर पाहिजे आहे s. आपण x हा व्हेरिएबल या ठिकाणी वापरलाय. आता y घेऊया आणि किंमत काढूया. देअरफॉर y इज इक्वल टू my2 + ny1 अपॉन m+n. m आणि n च्या किमती आपण या ठिकाणी ठेवूया. m आहे 2, y2 ची किंमत आहे 5, s आहे, या ठिकाणी आपण याला s मानले, अधिक n ची किंमत 1, y1 ची किंमत आपल्याला दिलेली आहे 10, m+1 m+n 2 + 1 2 गुणिले s. समजायसाठी मी या ठिकाणी तिरकी रेष ओढतोय. 2s आपल्याला या ठिकाणी मिळाला. 10 × 1 = 10, 2 × 1 = 3. किंमत आपल्याला मिळाली. y ची किंमत आहे आपल्याला दिलेली, y ची किंमत 6 आहे, ती आपण या ठिकाणी ठेवूया.
इथंच लिहितो 3 संग 18 गुणाकार झाला इथं 2 गुणिले यस अधिक 10 2 यस हा 18 आहे, हा 10 इकडे आला वजा 10, 18तून 10 गेले 8 राहिले, ही किंमत 2 यसची, हा 2 गुणिले इकडे भागिले होतोय 8/2 बरोबर यस 2 8 म्हणजे यसची किंमत आपल्याला मिळाली 4. आर मिळालेला आहे -3 आणि यस मिळालेला आहे 4. आपल्याला कोऑर्डिनेट पाहिजेत पॉइंट बी चे, म्हणून कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी x2 y2 इज इक्वल टू -3 4. या पद्धतीनं बी या बिंदूचे निर्देशक x2 y2 जे आपण म्हणलो तो RS दिलेले त्यांची किंमत आपल्याला मिळाली -3 आणि 4. नेक्स्ट एक्झाम्पल सी इन द टेक्स्ट वर्ड A 15/5 B 9/20 and A'P' म्हणजे P हा A आणि B च्या दरम्यान आहे. फाइंड द रेशो गुणोत्तर काढा. आपण गुणोत्तरला नेहमी mn हे गुणोत्तर म्हणतो. m as n हा रेशो आपल्याला विचारलेला आहे. इन विच पॉइंट P जो P बिंदू मध्ये 11 15 हे त्याचे कोऑर्डिनेट आहे. डिवाइड्स सेगमेंट AB डिवाइड्स सेगमेंट AB की AB डिवाइड्स सेगमेंट AB जो AB ला डिवाइड करतोय, हा जो P बिंदू आहे तो डिवाइड करतोय या गुणोत्तरात. तर या गुणोत्तरांचं किंमत किती, या रेशोची किंमत किती आपल्याला विचारलेली आहे. डिवाइड करतोय विभागतोय म्हणजे डिव्हिजन होते. त्या दरम्यान P बिंदू आहे, या बिंदूला निर्देशक आहेत त्याचे आपण XY समजूया. पहिला त्याचे निर्देशक X1 Y1 या ठिकाणी समजूया आणि दुसऱ्याचे निर्देशक X2 Y2 या ठिकाणी घेऊया. आणि विचारलेला आहे m as n हा रेशो AB या गुणोत्तरात विभागणी करतायत. मग x आणि y ह्याचे जे कोऑर्डिनेट आहेत यापैकी एकाची किंमत आपण मिळवली x ची, तर त्यावरून आपल्याला m आणि हे n गुणोत्तर मिळते. कारण x आणि y या कोएफिशिएंट मध्ये गुणोत्तर सेमच आहे आणि सेम असल्यामुळे समान असल्यामुळे जरी x ची किंमत काढली तरी आपल्याला हे गुणोत्तर मिळणार आहे आणि y ची किंमत काढली तरी हेच गुणोत्तर मिळणार आहे. गुणोत्तरामध्ये बदल होत नाही. रेशो डज नॉट चेंज. त्यामुळे x किंवा y दोघांपैकी कुणाचीही एकाची किंमत काढायची. मी या ठिकाणी एक कोऑर्डिनेटची किंमत या ठिकाणी घेऊन काढतो. तुम्ही दुसरी घेऊन सुद्धा चेक करून बघू शकताय. मी या ठिकाणी x किंवा y यापैकी y ची किंमत घेतो. y my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n हा त्याच्या सूत्रानुसार इथे लिहायचं राहिलं, लिहू आपण बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. विभाजनाच्या सूत्रानुसार मग किमती आपल्याला दिलेल्या या ठिकाणी मांडूया. y ची किंमत आहे 15, m आहे तसाच, y2 20, n आहे तसाच, y1 5, m प्लस n तसाच ठेवूया. आता m प्लस n इकडं आणला की मल्टिप्लाय होतोय. 15 इन ब्रॅकेट m प्लस n 20m प्लस 5n बरोबर 15m मल्टिप्लाय करूया प्लस 15n इज इक्वल टू 20m प्लस 5n. समान घटक एका ठिकाणी घेऊया. मी काय करतोय 20m तसाच ठेवला, 15m ला इकडे नेतो, वजा 15m झाला. हा 15m तसाच n तसाच ठेवूया. हा 5n ला इकडे आणूया, वजा 5n झाला. 15 मधून 5 गेले 10 राहिले 10n. 20 मधून 15 गेले 5 राहिले 5m. आता m छेद n म्हणजे m as n हे गुणोत्तर आहे. या ठिकाणी आपण लिहितो. हा m इथंच ठेवूया. मी इथं समोर आहे तेच अजून एकदा रिपीट मांडतो. 10n बरोबर 5m. m इथं आहे तसाच.
हा n मल्टिप्लाय आहे, इकडे गेला की डिवाइड होतोय. हा 10 इथंच ठेवूया. हा 5 मल्टिप्लाय इकडे आला की डिवाइड होतोय. m/n हे जे गुणोत्तर आपल्याला मिळते 5 एके 5, 5 दुनी 10, 2/1. m/n हे जे किंमत आहे हे या पद्धतीने आपण लिहायचं. m as n is equal to 2 as 1. म्हणजे m यास n हे जे गुणोत्तर आहे आपल्याला 2:1 ही किंमत आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं मी m ची किंमत m आणि n ह्यांचं गुणोत्तर काढण्यासाठी y हा कोऑर्डिनेट वापरला, तुम्ही या ठिकाणी x हा कोऑर्डिनेट वापरून सुद्धा चेक करून बघू शकताय. उत्तर तेच येते का वेगळे येते. मगाशी सांगितल्या पद्धतीनं गुणोत्तर कधीही चेंज होत नाही, ह्याचा पडताळा तुम्ही करून पाहू शकताय. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ ट्रांसेक्शन ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स A 2-2 and B -7 4. या पद्धतीनं जे आपल्याला एक्झाम्पल दिले त्याच्या खाली पण आपल्याला सांगितले the 2 points that divides the line segment in 3 equal parts are called the parts of transection of the segment. म्हणजे आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं आहे यामध्ये आपल्याला A आणि B या बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत आणि त्याचे 3 समान भाग होणार आहेत. अशा 3 भागांमध्ये जे विभाजन होते त्या बिंदूंचे निर्देशक काढा. म्हणजे समोर लक्षात येईल की हा AB रेषाखंड आहे. AB या रेषाखंडाचे समान 3 भाग करायचे. समजा या पद्धतीनं हे जे 2 बिंदू आहेत हे 2 बिंदूंमुळे 1, 2 आणि 3 भाग होत आहेत या रेषाखंडाचे. म्हणजे हा जो बिंदू आहे या बिंदूच्या निर्देशकाला आपण P नाव देऊया आणि या बिंदूचा निर्देशक आहे त्याला Q नाव देऊया. पॉइंट P and Q divides the line segment AB in 3 equal parts. Therefore trisection म्हणजे त्रिभाजन असं या ठिकाणी शब्द वापरलाय. ट्रायसेक्शन त्रिभाजन, 3 भागात विभागणी करायचे. आपल्याला ट्रायसेक्शन म्हणतील किंवा इन 5 पार्ट्स डिवाइड इनटू 4 इक्वल पार्ट्स असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतोय. या पद्धतीने आपण ती एक्झाम्पल सोडवायचे. A हा निर्देशक दिलाय, आपल्याला माहिती आहे की त्याला आपण x1 y1 x2 y2 म्हणतोय. पण इथं आपल्याला 2 भागात विभागणी होते. मग इथं विभागणी होणारी AP, PQ आणि QB ह्यांचं विभाजन समान रेषाखंडात होते. म्हणजेच सेगमेंट AP इज इक्वल टू PQ इज इक्वल टू QB असे 3 भाग या ठिकाणी होत आहेत. ह्याला नंबर मी 1 देतो. मग AP छेद PB हे म्हणजे AP ॲज PB हा पण एक गुणोत्तर आपण काढू शकतोय. त्यानंतर AQ ॲज QB हेही आपण गुणोत्तर काढू शकतोय. म्हणजेच A', P', B याचा वापर करू शकतोय आणि A', Q', B याचाही वापर करू शकतोय. यापैकी एक वापरा किंवा दोन्ही वापरून आपण दोन्ही बिंदू काढू शकतोय. यानंतर तिसरा एक पार्ट आपण वापरू शकतोय तो म्हणजे याच्या अगोदरचा एक फॉर्म्युला मिड पॉइंट फॉर्म्युला, मध्यबिंदूचं सूत्र आपण या ठिकाणी वापरू शकतोय. ते कसं, समजा आपण A, P, B यानुसार P बिंदू मिळवला तर PQ आणि QB यांचं डिस्टन्स समान असल्यामुळं ह्या दोघांचे पॉइंट्स आपल्याला हा दिलाय, हा मिळवला की हा मिड पॉइंट येतोय, मिड पॉइंट वापरू शकतोय. किंवा AQB नुसार Q मिळवला तर P मिड पॉइंट येतोय, P चे पॉइंट आपण मिड पॉइंट फॉर्म्युलाने वापरून काढू शकतोय. म्हणजे यापैकी दोन्ही वापरून आपण दोन्ही ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला वापरला आणि एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तरी चालू शकते. किंवा एकामध्ये सेक्शन फॉर्म्युला आणि एकामध्ये मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला तरी पण आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता इथं APB मध्ये AP प्लस PB, AP प्लस PB इज इक्वल टू AB या पद्धतीने आपल्याला किंमत मिळणार आहे बाय युजिंग बिटवीननेस प्रॉपर्टी. म्हणजे AP छेद जर आपल्याला PB हे गुणोत्तर हवा असेल तर
ह्याला आपण एकाच एक गुणोत्तर, कारण इक्वल प्रॉपर्टी आहे, 1:1 गुणोत्तर समान आहे. ज्या ठिकाणी सेगमेंटचं मेजरमेंट समान आहे त्यांचा रेशो गुणोत्तर एकाच एक असते. म्हणजे इथं एपीचं गुणोत्तर 1 आहे, परंतु पीबी मध्ये पीक्यू आणि क्यूबी यांची जेव्हा आपण एबी घेणार आहे इथं एबी, तेव्हा एपी अधिक पीबी घेणार आहे आणि पीबी मध्ये पीक्यू आणि क्यूबी यांची बेरीज होणार आहे 1 आणि 1, म्हणजे इथं 1/2 गुणोत्तर येणार आहे. म्हणजे जर आपण याला m/n गुणोत्तर घेतला तर m/n येणार आहे 1:2. तो आपण या ठिकाणी वापरू शकतोय. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, y कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, त्यानंतर x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q, y कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q, या पद्धतीने आपण बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला आपण सोडवू शकतोय. इथं करतो बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे दिलेल्या माहितीनुसार x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, P चे निर्देशक आपण बघितले. P बिंदूचा x निर्देशक m या ठिकाणी 1 आहे, x2 -7 आहे, प्लस n 2 आहे, x1 2 आहे, m + n 1 + 2. या ठिकाणी आपण सूत्र वापरलं तर x y दोन ठिकाणी येणार आहेत, कन्फ्युजन वाढू शकते. त्यामुळे फॉर्म्युला न वापरता कोणता फॉर्म्युला वापरला एवढंच लिहिलं आणि डायरेक्ट किंमत या ठिकाणी वापरलेली आहे. यामध्ये आपल्याला मिळणारी किंमत आहे 1 - 7 मिळाला गुणाकार, 2 × 2 4 प्लस साइन 1 + 2 3, चिन्ह वेगळे आहेत, वजाबाकी केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. 7तून 4 गेले 3 छेद 3, 3/3 -1, म्हणजे x कोऑर्डिनेट आपल्याला मिळाला. x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज इक्वल टू -1. P बिंदूचा x निर्देशक आपल्याला -1 मिळाला. आता याच पद्धतीने आपण P बिंदूचा y निर्देशक आपण मिळवूया. देअरफॉर y कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, या ठिकाणी प्रत्येक वेळेला कोणत्या बिंदूचा निर्देशक काढणार आहे हे लिहावं लागणार आहे. इज इक्वल टू इथंच लिहू m1 x2 -7 सॉरी y2 आपल्याला हवा आहे आता 4 प्लस n2, त्यानंतर y1 -2 m + n, किंमत आपण ठेवली त्यामध्ये 4 × 1 = 4 प्लस मायनस -2 × 2 = 4 1 + 2 3, म्हणजे y कोऑर्डिनेट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तो आपण 4 - 4 0 होणार, डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 0. y कोऑर्डिनेट आपल्याला 0 मिळाला. कोणाचा? तर P या पॉइंटचा. त्यानंतर P पॉइंट आपल्याला मिळतोय कोणता? देअरफॉर P कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P -1 0, ही किंमत आपल्याला P चा x कोऑर्डिनेट -1, y चा कोऑर्डिनेट 0 मिळाला. तो आपण या ठिकाणी जर ठेवला -1 0, तर आता या ठिकाणी b ची किंमत आहे -7 4 आणि या ठिकाणी q हा मिड पॉइंट दिसतोय कारण q इज इक्वल टू qb. देअरफॉर बाय द गिव्हन कंडिशन दिलेल्या कंडिशन नुसार P'Q''B PQ इज इक्वल टू QB, पॉइंट Q इज मिड पॉइंट of segment PB by using midpoint formula.
बाय युजिंग midpoint formula coordinate x coordinate of point Q हा मिळणार आहे -1 प्लस इन ब्रॅकेट -7 डिवायडेड बाय 2 प्लस मायनस मायनस -1 -7 डिवायडेड बाय 2 चिन्ह सारखे आहेत. बेरीज केली 1 आणि 7 8 वजा 8 बेचोक 8 आपल्याला किंमत मिळाली -4. कुणाची एक्स कोऑर्डिनेट मिळाला -4. यानंतर आपल्याला वाय कोऑर्डिनेट पाहिजे. आपण या बाजूला सोडवूया. वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट Q इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. y1 इथला या ठिकाणचा y1 0 प्लस 4 डिवायडेड बाय 2 4 बाय 2 इज इक्वल टू 2 2 जा 4. या ठिकाणी y कोऑर्डिनेट आपल्याला 2 मिळणार आहे. x कोऑर्डिनेट -4 y कोऑर्डिनेट 2. देयरफॉर कोऑर्डिनेट of point Q is equal to -4 2. या पद्धतीने आपल्याला P या बिंदूचे निर्देशक मिळाले -1 0 आणि Q या बिंदूचे कोऑर्डिनेट मिळालेत निर्देशक -4 2. या ठिकाणी पहिल्या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला वापरला आणि दुसऱ्या ठिकाणी मी मिड पॉइंट फॉर्म्युला वापरलाय. मग जर आपण सेक्शन फॉर्म्युला वापरणार असू तर दुसऱ्या ठिकाणी सेक्शन फॉर्म्युला वापरणार असू तर या ठिकाणी काही लिहायची गरज नाही मिड पॉइंटची आणि डायरेक्ट आपण सेक्शन फॉर्म्युलाचं या ठिकाणी किंमत टाकून सोडवू शकतोय. कोणत्याही ज्याला ज्या पद्धतीने सोपं वाटते त्या पद्धतीने आपण ते एक्झाम्पल सोडवू शकतोय. या पद्धतीने सॉल्व्ड एक्झाम्पल्स जे आपल्याला दिले होते 5.2 च्या अगोदरची ती या ठिकाणी आपण कंप्लीट केलेली आहेत. लास्ट पार्ट आपल्याला 5.2 च्या अगोदर सांगितलेला आहे की फॉर मोर इन्फॉर्मेशन ज्यादा माहितीसाठी आपण सेक्शन फॉर्म्युला इथं वापरला होता. जर बिंदू ए आणि बी च्या दरम्यान असेल तर, पण ए आणि बी च्या बाहेरच्या भागात असेल तर तो कसा वापरायचा. समजा की या ठिकाणी ए आणि बी हा रेषाखंड आहे आणि याच्या बाहेरच्या भागात पी बिंदू आहे आणि आपल्याला सांगितलं की एटी ॲज पीबी हे गुणोत्तर दिले. सपोज या ठिकाणी दिलेल्या एक्झाम्पल मध्ये 3:1 रेशो दिलाय. त्यांचा कोणाचा दिलाय एपी ॲज पीबी यांचा रेशो दिलाय 3:1 म्हणजे एपी आणि पीबी यांचं गुणोत्तर 3:1 आहे. तर सांगा पी बिंदूचे निर्देशक काय असतील. इथं पॉइंट पी एक्सटर्नल पार्ट ऑफ द सेगमेंट ए बी बाह्य भागात आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की पॉइंट पी इज द इंटरनल पार्ट ऑफ द सेगमेंट ए बी. तो ए बी या रेषाखंडाच्या आतल्या भागात आहे. मग अशा वेळेला आपल्याला एपी छेद पीबी हे गुणोत्तर दिले 3:1 म्हणजे 3:1 3/1 आपण इथं लिहू. ईच रेशो यांचं समान गुणोत्तर आपण के मानूया. ईच रेशो इज इक्वल टू के. समान गुणोत्तर जर के मानलं तर हे गुणोत्तर एपी ची किंमत आपल्याला मिळणार आहे 3k आणि पीबी ची किंमत मिळणार आहे ओनली के. फक्त के किंमत मिळणार आहे. जर एपी हा 3k असेल आणि बीपी ची किंमत जर के मिळत असेल तर एबी मिळतोय. बिकॉज ए डॅश बी डॅश पी एका रेषेत आहेत. एपी प्लस एबी प्लस बीपी इज इक्वल टू एपी. एबी प्लस बीपी इज इक्वल टू एपी. यामध्ये एबी ची किंमत आपल्याला पाहिजे. यासाठी आपण काय करूया, बीपी ची किंमत आपण दिलेली आहे. इथं बीपी ची किंमत आहे के, एपी ची किंमत आहे 3k. एपी किती मिळतोय तर के इकडे गेल्यानंतर मायनस होतोय 3 - k 3k - k इज इक्वल टू 2k. व्हॅल्यू ऑफ एपी एबी सॉरी व्हॅल्यू ऑफ एबी इज इक्वल टू 2k. एबी ची किंमत आपल्याला या पद्धतीने 2k इतकी मिळणार आहे. म्हणजे एबी ची किंमत 2k झाली, बीपी ची किंमत k झाली. इथं असणारं जे गुणोत्तर आहे
AB छेद BP असणार आहे 2k/k मीन्स 2/1 इज इक्वल टू 2/1. म्हणजे आपल्याला सेक्शन फॉर्म्युलामध्ये 2:1 जे गुणोत्तर दिलं होतं तो या ठिकाणी आपल्याला मिळतंय. म्हणजे 3:1 गुणोत्तर AP ॲज PB दिला होता. आपण तयार करून इथे किंमत मिळवलं AB ॲज BP इज इक्वल टू 2/1. A चा कोऑर्डिनेट आहे -4 6, B ची किंमत आहे 5 10. या पद्धतीने आपण जर कोऑर्डिनेट त्या ठिकाणी पुट आउट केल्या तर आपण P या कोऑर्डिनेटच्या किमती काढू शकतोय. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला याची गरज पडेल अशा पद्धतीच्या एक्झाम्पलची तरी आपण ही सोडवू शकतोय. या पद्धतीनं आपण सेक्शन फॉर्म्युलाचा वापर केला, मिड पॉईंट फॉर्म्युलाचा वापर केला आणि एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. यावर आधारित 5.2 हा प्रॅक्टिस सेट आहे आणि यामध्ये साधारणतः आपल्याला 12 उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं यावर आधारित आहे, ती सोडवूया. काही अडचण शंका आली तर सांगा, त्या पण आपण या ठिकाणी पूर्ण करूया. पुढील व्हिडिओमध्ये भेटू 5.2 या प्रॅक्टिस सेटमध्ये. धन्यवाद.